समाजात आपण नेहमी म्हणतो, मुली म्हणजे घराचं भाग्य. पण जेव्हा त्या मुलींचं बालपण कोणीतरी लुटून नेतं, तेव्हा त्या घराचं आणि त्या समाजाचं आणि आपल्या माणुसकीचं काय होतं? ही घटना आहे त्या 4 बहिणींची, ज्यांनी आपलं बालपण हरवलं. राहुरी तालुक्यातील एका गावात उघडकीस आलेल्या या घटनेने प्रशासन, समाज आणि प्रत्येक पालकाच्या मनाला हादरा दिला. 4 लहान मुली आपल्या नातेवाईकांकडे सुरक्षित असाव्यात म्हणून सोडल्या गेल्या. पण ज्या ठिकाणी त्यांना प्रेम मिळायला हवं होतं, तिथे त्यांचं बालपण नरकात बदललं. राहुरी तालुक्यातलं एक छोटं गाव, शांत, साधं, पण मातीच्या सुगंधानं भरलेलं. गावाच्या ओळीत मातीची घरं उभी, ओसरीवर ठेवलेली जुनी चुलीची भांडी, भिंतीवर लटकणारे फोटो आणि अंगणात खेळणारी काही लहान लेकरं. या सगळ्या साधेपणात होतं एक घर, शंकर आणि लता पाटील यांचं. मोठं नव्हतं, पण उबदार होतं. त्या घरात रोज सकाळी चुलीचा धूर उठायचा. लतेच्या ओठावर भजन ऐकू यायचं आणि 4 चिमुकल्या मुलींच्या हसण्याने अंगण भरून जायचं. त्यांचा संसार साधा होता, पण मन मात्र मोठं होतं. शंकर सकाळी शेतावर निघायचा, अंगावर गवताचा वास असलेला घामाचं ओझं, आणि लता घरातल्या चुलीजवळ मुलींसाठी पोळी भाजी बनवत असायची. 4 मुली, सखी राधा, संगीता आणि चिमुकली गौरी. घरात हसण्याचा आवाज कधी थांबत नसे. सखी मोठी असल्यामुळे सगळ्यांची काळजी घ्यायची. राधा नेहमी प्रश्न विचारायची, संगीता गाणं म्हणायची आणि गौरी फक्त हसायची, जणू त्या हसण्यात घरभर प्रकाश पसरायचा. लता नेहमी म्हणायची, आपल्या मुलींनी मोठं व्हावं, शिकावं, आणि शंकर तिच्याकडे पाहून हसायचा. 4 मुली आहेत, पण माझं भाग्य 4पट आहे, असं म्हणायचा. त्या क्षणांना पाहताना वाटायचं, हे घर जरी छोटं असलं तरी प्रेम आणि आशेने ते भरून गेले. पण नियतीला काही वेगळंच लिहायचं होतं. काळ जसजसा गेला तसतसं संसाराचं ओझं वाढत गेलं. शंकर शेतावर काम करायचा, पण नशिबाने साथ दिली नाही. दारिद्र्य, ताण आणि रोजच्या संघर्षातून चिडचिड वाढली. लताचं म्हणणं होतं, आपल्या मुलींना शिकवायचं, मोठं करायचं. पण शंकरला वाटायचं, हे सगळं स्वप्न आहे. गरिबाच्या लेकरांनी काय शिकायचं? यावरून दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. सुरुवातीला संवाद चालला, नंतर वाद वाढला आणि शेवटी आली शांततेची भिंत. मुली कोपऱ्यात उभ्या राहायच्या, गप्प, भयभीत, स्वतःचं मन व्यक्त करू शकत नव्हत्या. एका पावसाळी संध्याकाळी लता घर सोडून गेली. तिच्या डोळ्यात अश्रू, हातात फक्त काही कपडे, आणि 4ही मुली मागे पाहत उभ्या होत्या. त्यांच्या नजरेत भय, दुःख आणि अदृश्य बंधन एकत्र जाणवत होते. ती परत येईल, ती म्हणाली होती, पण ती परत आलीच नाही. गावात लोक कुजबुज करू लागले. लता आणि शंकर विभक्त झालेत. आता प्रश्न होता, त्या 4 मुलींचं काय? शंकरने मुलींना आपल्या नातेवाईकांकडे, दत्ता आणि सुमन यांच्याकडे सोपवलं. तो गंभीर आवाजात म्हणाला, काही दिवस त्यांच्याकडे राहा, मी नोकरी शोधतो, नंतर तुम्ही सगळ्यांना परत घेऊन येईन. मुलींच्या डोळ्यात अश्रू आणि अस्वस्थता दिसत होती, पण त्या काही बोलू शकल्या नाहीत. त्यांच्या हृदयात अविश्वास आणि भीती एकत्र मिसळत होती. दत्ता आणि सुमन बाहेरून साधं दाम्पत्य दिसत होतं. गावातील लोकांच्या नजरेत ते एक सामान्य सुसंस्कृत जोडपं वाटायचं. लोक त्यांना आदर द्यायचे, त्यांच्याबद्दल कोणी शंका घेत नव्हते. समाजात त्यांचं चांगलंच नाव होतं. लोकांना वाटायचं, हे विश्वासू लोक आहेत. बाहेरून ते चांगले, पण आतल्या जगात ते निर्दय आणि विकृत होते, ज्यांनी निष्पाप मुलीवर अत्याचार केले. पहिल्या काही दिवसात सगळं शांत होतं. सुमन मायेनं त्यांना जेवायला घालायची. सखी रोज सकाळी शाळेकडे धावत जायची आणि त्या 4ही बहिणी हळूहळू त्या नव्या घरात रुळत होत्या. पण मग हळूहळू त्या घरात बदल जाणवू लागला. दत्ता रात्री उशिरा परत यायचा. लहान बहिणींना आठवतं की प्रत्येक रात्री दत्ता घराच्या दरवाजावर जोरजोरात ठोके द्यायचा. दरवाजाच्या ठोक्यानंतर घरातून किंचाळण्याचे आवाज येत. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र त्या घटनेबद्दल कुणी काही बोलायचं नाही, जणू काही घडलंच नाही असं दाखवायचं. सुरुवातीला राधा काही समजू शकली नाही, पण सखीचं वागणं बदलत होतं. ती गप्प बसायची, डोळे चुकवायची आणि शाळेत जाणं टाळायची. एका रात्री राधाने पाहिलं,
दत्ता सखीच्या खोलीत शिरला. त्यानंतर जे झालं त्याचं वर्णनही शब्दाने करणं अवघड आहे. सखी सकाळी रडलेली दिसली, पण काहीच बोलली नाही. कोणाला सांगितलं तर तुला आणि तुझ्या बहिणींना ठार मारीन. दत्ताचा थंड आवाजात तिला कायम आठवत राहिला. आणि मग एकामागून एक त्या चारही बहिणी त्या नरकात अडकल्या. मुलींच्या तोंडातून आवाज निघायचा नाही. त्यांचं बालपण, त्यांच्या हसण्याचा आवाज सगळं हरवलं. सुमनजी एक आई असायला हवी होती. आई म्हणून तिने त्यांचं रक्षण करायला हवं होतं. त्यांच्या बाजूने उभं राहायला हवं होतं. पण तिने तसं न करता गप्प राहिली. ती फक्त बघत राहिली. कधी कधी ती मुलींना शिव्या द्यायची. सगळं तिच्या डोळ्यांसमोर होत होतं. तरीही तिने काहीच केलं नाही. हे सगळे तुमच्यामुळे घराचं नाव खराब झाले. राधा एका रात्री सखीला म्हणाली, आपण इथून पळून जाऊया. पण सखी फक्त म्हणाली, आपण जायचं कुठे आहे? एके दिवशी गावातल्या शाळेतल्या शिक्षिका कविताताईंनी लक्ष दिलं. राधा आणि संगीता शाळेत येत नव्हत्या. त्या भेटायला गेल्या आणि त्यांना दिसल्या 4 सावल्या, घाबरलेल्या, थरथरणाऱ्या आणि मौन झालेल्या. कविताताईंनी बालकल्याण समितीशी संपर्क साधला. पोलीस आले आणि मग सत्य समोर आलं. 4ही मुलींनी रडत रडत सगळं सांगितलं. त्यांचे शब्द त्यांच्या अश्रूंनी भरलेले चेहरे प्रत्येक अधिकाऱ्याच्या मनात ठसले. राहुरी पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. दत्ता आणि सुमन यांना अटक झाली. पोस्को कायद्याखाली गुन्हे दाखल झाले. शंकरला ही बातमी कळताच तो गावातच बसून राहिला, हात डोक्यावर ठेवून. चुपचाप फक्त एवढंच म्हटलं, मी माझ्या मुलींना सुरक्षित ठेवू शकलो नाही. त्याच्या आवाजात दुःख, अपराधबोध आणि हताशा स्पष्ट जाणवत होती. 4ही बहिणींना तातडीने संरक्षणासाठी आश्रयगृहात ठेवण्यात आलं. त्यांना समुपदेशन दिलं. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेतली. गाव हादरून गेला. लोक म्हणू लागले, अशा लोकांना माफी नाही. पण त्या मुलींचं काय? त्यांचं आयुष्य परत येईल का? या घटनेने एक प्रश्न सगळ्यांसमोर ठेवला. बालपणाचं रक्षण कोण करणार? आई वडील वेगळे झाले की मुलांचं आयुष्य कोणी सांभाळायचं? पालक म्हणून आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवाव्याच लागतील. आपल्या मतभेदांमुळे मुलांना त्रास होतो. घरातील तणाव थेट त्यांच्या आयुष्यात प्रतिबिंबित होतं. मुलींच्या शिक्षण आणि सुरक्षिततेसाठी आपण प्राधान्य द्यायला हवं, कारण त्यांचं भविष्य आपल्यावर अवलंबून असतं. अहंकार, नाराजी किंवा तत्कालिक भांडणे मागे ठेवून मुलांचं कल्याण करणं हेच पहिलं खरे पालकत्व आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.